नमस्कार मित्र हो, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्यानंतर आता आपण एका नवीन वाटचालीकडे वळत आहोत, ती म्हणजे दिवाळी. आणि आजचा विषय याच्यावरच आहे की ऐन दिवाळीच्या मोक्यावर मोदी सरकारने एक GST बचत उत्सव सुरू केलेला आहे. मी सकाळी साधारणतः 7-8च्या दरम्यान CST वरून येत होतो आणि अचानक प्लॅटफॉर्मवर मला मी नॉर्मली ते जाहिरातीसाठी असतात आणि तिथे एक जाहिरात दिसली, GST बचत उत्सव म्हणून. आणि ते बघितल्यावर मी अचंबितच झालो की GST बचत उत्सव हा काय प्रकार आहे. म्हणजे मला आठवतंय की GST जेव्हा इंट्रोड्यूस झालेला तेव्हा काही गोष्टी रेकमेंड केलेल्या अपोजिशन पार्टीजने पण आणि इतर काही अर्थतज्ञ आहेत त्यांनी. तर याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत की नेमकं हे GST बचत उत्सव नक्की काय आहे आणि ते नक्की बचत आहे की इतर काय आहे आणि आधी काय होतं. माझ्यासोबत अनिकेत चोरगे, ते एक ठाण्यामधील रहिवासी आहेत आणि एक अकाउंट्स फील्डमध्ये आणि टॅक्सेशन फील्डमध्ये त्यांचं चांगलं नॉलेज आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ करायचा असं मी ठरवलेलं आहे. सो अनिकेत, काय बोलशील GST बचत उत्सव याबद्दल? नमस्कार सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर किरण, लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की GST हा पहिले जर आपण बघितला तर हा ड्राफ्ट जो पूर्ण तयार केलेला आहे तो काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्येच तो ड्राफ्ट पूर्ण तयार झाला होता. त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही. तर त्याला कारण होतं आज जे BJPने जे इंट्रोड्यूस केलेलं आहे तर त्यावेळेला कडाडून यांचा विरोध होता GST साठी. तर विरोध असण्याचं महत्त्वाचं कारण हे होतं त्यावेळेला काँग्रेसने जो त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यात जास्त कर तुम्ही घेताय, म्हणजे 14.5% हा काहीतरी कर काँग्रेसने त्यावेळेला डिसाईड केला होता, जो BJPला खूप जास्त वाटत होता. ओके, ठीक आहे. ही गोष्ट जी आहे ना ती नमूद करण्यासारखी आहे इथे. आणि जेव्हा त्यांनी इम्प्लिमेंट केलं त्यावेळेला सरळ डायरेक्ट 18% सुरू केलं, बेस रेट जो होता तो. ओके, ठीक आहे. तर इथून सुरुवात होते खरी तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा, म्हणजे लोकांना असं वाटलं होतं की GST आल्यानंतर सगळे जे इतर टॅक्सेस आहेत तुमचे ते बंद झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी त्याचं डायरेक्ट बेनिफिट मिळेल, वस्तू स्वस्त होतील वगैरे वाटलं होतं. बट जर तू बघितलंस तर त्याच्या विपरीतच गोष्टी घडत गेल्या. लोकांवरचा जो भार आहे तो वाढत गेला, कराचा भार. जर तू बघितलं जे आपले बेसिक रेट आहेत, म्हणजे मोबाईल बिल्स असतील, तुझे इतर कोणत्याही सर्व्हिस आपण जे घेतो त्या सर्व सर्व्हिसवर जे आधी आपण 12.5% देत होतो GST आपलं सर्व्हिस टॅक्स, तिथे आपण 18% द्यायला लागलो. म्हणजे तिथे सरळ 5-6% जास्त GST देतोय आपण. तर या GSTतून आता मला बोलायचं आहे की त्यावेळेला जसं तू मगाशी नमूद केलंस तर ऑपोजिशन पार्टीने तेव्हाही सांगितलं होतं की GST खूप जास्त आहे वगैरे. परंतु त्या काळामध्ये मोदी लाट असल्या कारणाने, म्हणजे तू बोलू शकतो की सरकारने तेवढ्या गोष्टी सिरियसली घेतल्या नाहीत. त्याला कारण हे आहे की मे बी सरकारच्या डोक्यात हवा गेलेली असू शकते की आमची लाट चालू आहे, लोक तुम्हाला वन साइड बहुमत देतात पूर्णपणे. ओके. सो त्यावेळेला थोडंसं डोक्यात हवा गेल्यामुळे ऑपोजिशन पार्टी काय म्हणते याच्याकडे लक्ष दिलंच नाही गेलं. ओके. आताही जे तू म्हणतोयस की GSTतून आपल्याला आता गव्हर्नमेंटनी दिवाळीचं गिफ्ट दिलं, तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतंही सरकार असतं ना ते कधीच कोणत्याही प्रकारचं गिफ्ट देत नसतं. ओके. ही गिफ्ट ना, हे ऍक्च्युली मी म्हणेन की ही गोष्ट जी आहे ना ती एक मोहमाया आहे ती सगळी. ओके. सरकार तुम्हाला कधीच काय देत नसतं, सगळं तुमच्याकडून घेत असतं. ओके, ठीक आहे. तर जेव्हा तुम्हाला सरकार काहीतरी देतं ना तर लगेच आपण दुसरीकडे बघितलं पाहिजे की त्याने काहीतरी घेतलं सुद्धा आहे. जसं लाडकी बहीण योजना आल्यानंतर महिलांना पैसे दिले, बरोबर आहे, पण ते रेंटचे आपले जे स्टॅम्प पेपर जे आधी 100-200 होते ते बंद करून डायरेक्ट 500चं चालू केलं. 100-200चे नाही मिळत. आता रेंटल अग्रीमेंट करायला गेला तुला डायरेक्टली 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यायचा. राईट.
ठीक आहे, जो आधी 100-200चा पण चालायचा. ठीक आहे. तर दुसरीकडे अजून एक, आधी 28% जो टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करायचा, जो मॅक्सिमम रेट होता, तो वाढवून आता 40%चा स्लॅब पण आणलेला आहे. ओके, 40%. हा, तर इतर ठिकाणी जर कमी केलं आहे तर त्याची वसुली दुसरीकडून होणार आहे. 40% त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही काहीच. म्हणजे 40% काय ऍड केलं गेलेलं आहे? 40% त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या गोष्टी म्हणजे माणसाने कन्झ्युम नाही केल्या पाहिजे, जसं दारू असेल, सिगारेट असेल, म्हणजे आपली काळजी वगैरे असं, तर त्यापासून आपण स्वतःला लांब ठेवलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यांनी 40% मध्ये केलेल्या आहेत ऍड. सिगारेट असेल, दारू असेल, आता लक्झरियस काही गोष्टी असतील त्या सुद्धा, नंतर तुझं काही कोल्ड्रिंक्स वगैरे ते सुद्धा त्यात ऍड केलेले आहेत. आता तुला माहित नाही की भविष्यामध्ये आणखी किती गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या जातील. असं येऊ शकतं की काही म्हणजे जे जंक फूड आहे ते सुद्धा त्यात ऍड करण्याचा विचार आहे, केल्या पण आहेत आय गेस. सो ते सुद्धा जाऊन केले जाऊ शकतात ऍड पुढे जाऊन. ठीक आहे. तर हा महत्वाचा मुद्दा आहे की 40% हे मलाही माहित नव्हतं. अनिकेतने पहिल्यांदा मला हे सांगितलेलं आहे की 40% म्हणजे काय झालं. कांट इमॅजिन 40%. आणि दुसरी गोष्ट तुला मगाशी मी सांगितलं असं की यातून म्हणजे मी आतापर्यंत ऐकत आलो होतो की मोदी सरकार जे आहे ते कॅपिटलिस्ट लोक जे आहेत, जे भांडवलदार आहेत, त्यांच्यासाठी हे सरकार काम करत असतं. ओके. तर तुला माहिती आहे का, या सर्व गोष्टीतून हे सरकार आहे हे ऍक्च्युअली म्हणजे एक फायनल कंझ्युमरला कुठल्याही प्रकारचं यामध्ये त्यांना काही म्हणजे बोलतात रिलॅक्सेशन द्यायचं नाहीये. हे रिलॅक्सेशन कोणासाठी आहे? भांडवलदार लोकांसाठी आहे. म्हणजे इफ यू ऑब्झर्व, म्हणजे काय होणार आहे नक्की? आता याच्यामध्ये बघ, पहिली गोष्ट, आता काही ठिकाणी जे 12% जीएसटी होतं, जसे बिस्किटचा पुडा, लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ बिस्किटचा पुडा, जो आधी तुला 10 रुपयाला मिळायचा, तर तो 12%वरून जर 5% त्यावरचं जीएसटी केलं असेल, ओके, तर तुला ऍज अ फायनल कंझ्युमर तुला फायदा काय आहे? म्हणजे कंपनीज तुला देणार आहे का तो बेनिफिट? तर माझं म्हणजे स्पष्ट मत आहे की अजिबात नाही. बट कंपन्यांना तिकडे जीएसटी कमी पे करायचं आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घे. म्हणजे आधी 10 रुपयाला बिस्किटचा पुडा दिला जायचा, आताही 10 रुपयाला दिला जातोय. ओके, बरोबर आहे. तो काय तुला 9 रुपयाला दिला जाणार नाहीये. चला, ही गोष्ट 10 रुपयावाली आपण पकडून चालतोय, तिथे कदाचित नाही करू शकतील, पण जे हाय प्राइसेसचे आहेत गुड्स, जस्ट लाईक एसी आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, कार आहे, त्याच्या बाबतीत काय म्हणाल? एसी वगैरे आहेत, त्या काही गोष्टींमध्ये रिलॅक्सेशन दिलं जाईल. त्याच्यामध्ये थोडंफार मिळू शकतं तुला. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ डिस्काउंट वगैरे असंही मिळतात तुला गोष्टी त्या. म्हणजे आता तू बघितलं तर दिवाळीच्या या पिरियडमध्येच हा गिफ्ट दिला गेलेला आहे, बरोबर. तर सर्व काळासाठी हा रिलॅक्सेशन नाहीये. इफ यू म्हणजे ज्या गाड्यांची काहीतरी एक म्हणजे मिनी एसयूव्ही असतात ना, एसयूव्ही म्हणजे माझी गाडी आहे, तर त्या कॅटेगरी मधल्या गाड्यांमध्ये तुला त्याची ऍक्च्युअल रिलॅक्सेशन मिळत आहे. ओके ओके. पण जर बघशील एसयूव्ही बघशील, क्रेटा वगैरे सगळ्या गाड्या, तर तिथे तुला ऍक्च्युअली बघायला गेलं 3 ते 4% फक्त फरक पडतोय. ओके. 3-4% ऍक्च्युअल रिलॅक्सेशन मिळत आहे इफ यू हे केलं तर. ओके. कारण की त्या फक्त तो जीएसटी नसतो, त्याला सेस वगैरे पण असतात. ओके. ठीक आहे. तर ते गाडीच्या लांबीने त्या गोष्टी जीएसटी आधारित म्हणजे त्या गोष्टी अप्लाय केल्या जातात. तर गाडी छोटी असेल, आता गाडी आहे ना, गाडी एसी वगैरे या सर्व गोष्टी आता ऍक्च्युअल मध्ये लक्झुरियस आयटम मध्ये येतच नाहीत. ओके. या गरजेच्या गोष्टी झालेल्या आता आजच्या ह्याच्यामध्ये. तर भले त्यांनी किती ते जीएसटी कमी केला असला, तर तुला काय वाटतं त्यातून नो डाऊट की त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. एसी घ्यायला गेलास किंवा तू गाडी घ्यायला गेलास तर तुला बेनिफिट मिळणार आहे, पण तो किती? तू छोटी गाडी घेतली पाहिजेस, एसयूव्ही घेतली तर तुला 3-4% बेनिफिट आहे. असाही तुला जर तू नोव्हेंबर-डिसेंबर म्हणजे दिवाळीच्या पिरियड मध्ये जेव्हा जातो आपण गाडी घ्यायला, ओके, तर इयर एंड डिस्काउंट पण असतो. अच्छा. इयर एंड डिस्काउंट जो आहे ना, म्हणजे तुला जीएसटी नंतर म्हणजे जे बेनिफिट दिल्यानंतर 40-50 हजार रुपयाचा हे म्हणजे तुला फायदा होणार आहे. बरोबर. तुला लाखोनी डिस्काउंट कंपनीज देत असतात. ओके. कारण कसं आहे माहितीये का यांचं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर माझी गाडीची मॅन्युफॅक्चरिंग आहे 2024ची, ठीक आहे, आता 2025 संपत आलाय, तर कंपनीचं टार्गेट असतं की 2024च्या मॅन्युफॅक्चरिंग केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या मला काही करून संपवायच्या आहेत. त्यांचं सेल झालंच पाहिजे. त्यांना ते ठेवायचे नसतात, कारण त्याचा
अनेक कॉस्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. पार्किंग कॉस्ट असेल, त्यांचं मेंटेनन्स असतं, सगळ्या गोष्टी येतात. कारण की गाडी एकाच ठिकाणी जेव्हा उभी असते तेव्हा ते टायरची चीज आपोआपच होऊन जाते. आणि त्या जनरली अशा ठिकाणी असतात ना यांचे गोडाऊन, इथे खाडी वगैरे जवळ असते मोस्टली, अशा ठिकाणी असतात. तर लोखंड जे आहे ते गंजत जातं पटापट. तर त्या कंपनीजला त्या गाड्या जेवढं शक्य आहे तेवढं लवकरात लवकर त्या गाड्या विकायच्या असतात. ठीक आहे. तर आता तू बघशील ना, म्हणजे जे आता सध्याची मार्केटची सिच्युएशन ती खूप बेकार आहे. त्यामुळे गाड्यांचा जो सेल आहे ना सगळ्यांचाच, तो कमी झाला आहे. आता IT सेक्टरमध्ये जनरली गाड्या घेणारे कोण असतात, IT सेक्टर मधलेच एम्प्लॉई जास्त करून गाड्या घेत असतात. गाड्या असेल किंवा फ्लॅट्स असतील जे आहे ते. ठीक आहे. आता नोकऱ्यांची काही कुठे हे नाही. म्हणजे TCS सारखी कंपनी जर तुझे 12,000 एम्प्लॉईजला जर ले ऑफ करत असेल, तर तुला वाटतं का की म्हणजे मार्केटमध्ये म्हणजे लोक विचार करतील कारवर नवीन घेण्याचा? राईट. तर नाही करणार. तर मग आता कुठेतरी कंपन्यांनीच गव्हर्नमेंटवर प्रेशर क्रिएट केलंय की बाबा आमचा जो स्टॉक पडलाय तो काय जाणार कसा काय. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की सरकारचा प्लॅन आहे बाय 2030 त्यांना काहीही करून E20 कंप्लायंट सर्व गाड्या करायच्या आहेत. याचं इम्प्लिमेंटेशन सरकारने प्रॉपररित्या केलेलं नाही. आता अनेक जणांना ही गोष्ट माहितीच नाहीये की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स केलं जातं. ठीक आहे. तर भरपूर जणांना ही गोष्टी माहिती नाहीत. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो पण कार चालवतो रेग्युलरली, पण त्यालाही माहित नव्हतं. त्याला मी शेअर केलं त्याविषयी. ओके. तर E20 पेट्रोल जर घेतोय तर ते 103-104 रुपयाला अवेलेबल आहे. म्हणजे विचार कर, 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल असताना सुद्धा पेट्रोलची किंमत तेवढीच ठेवलेली आहे. राईट. इथे एक मोठा स्कॅम आहे. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये पेट्रोल 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल टाकूनही आम्हाला पेट्रोल 104 रुपयानेच मिळतंय. हा मोठा स्कॅम आहे. हा लोकांना नाही कळत आहे. बरोबर. आता हे पेट्रोल आम्ही वापरल्यामुळे आमच्या गाडीच्या इंजिनची जी आधी माझं इंजिन 15 वर्षावर चालायचं ते आता 8-9 वर्षामध्येच ते इंजिन खराब होणार आहे. ठीक आहे. आणि इंजिन मध्ये लोकांच्या प्रॉब्लेम यायला लागलेत. पिकअप, मला पण खूप सारे पिकअपचे मित्रांचे वगैरे, गाडीमध्ये पिकअपचे इश्यूज आहेत, पॉवर कमी मिळते, अशा अनेक गोष्टी होत आहेत. आणि सरकार ही गोष्ट मान्य करायला तयार नाही. ह्याच्यावरती अनेकांनी प्रश्न सुद्धा विचारले सरकारला, तर त्याच्यावरती उत्तरं जी मिळाली ती बालिशपणाची उत्तरं मिळाली. ठीक आहे. अनिकेत, दुसरं एक ती ऍडव्हर्टायझिंग जी आहे, मी स्टेशनला त्या टीव्हीवर बघितली, त्याला तर विचार केला की आधी जो GST होता तो खूप हाय होता. आय थिंक राहुल गांधी किंवा अपोजिशन पार्टी मधले काँग्रेसचे नेते बोललेले जास्तीत जास्त 18% तुम्ही लिमिट ठेवा त्याचं. त्याच्या वर गेला तर इकॉनॉमी थोडीशी वर खाली होऊ शकते. सो बेसिकली त्याच मार्गावर ते आता परत चाललेले आहेत. काही इकॉनॉमिस्ट पण त्यावेळी बोललेले, पण त्यांनी ऐकलं नाही. दे गो टू 28%. आणि आता कमी केले तर तो उत्सव साजरा करतायत. तर बेसिकली मोदींची ही काय जी स्ट्रॅटेजी आहे की तोंडावर जरी पडलं तरी त्याची ऍडव्हर्टाईज करायची आणि मार्केटिंग करायची आणि लोकांना असं जाणीव करून द्यायची की आम्ही बघा तुमच्यासाठी किती काय काय गोष्टी करत असतो. पण तुला असं वाटतं लोक मूर्ख आहेत? हो, लोक मूर्खच म्हणावं लागेल. कारण की मला वाटतं की म्हणजे एकदा माणसाला ठेस लागल्यानंतर माणूस त्या रस्त्यावरून पुन्हा चालताना खूप काळजी घेतो. ओके. तरी तिसरा टर्म जर मोदीला मिळत असेल, ठीक आहे, तर लोक मूर्खच म्हणावं लागेल मला असं वाटतं. ओके. कारण की आता ऑब्झर्व केलं ना किरण, की लोक लाखोनी कमवत आहेत महिन्याला, पण लोकांकडे सेव्हिंग राहत नाहीये. ठीक आहे. कारण की जर तू बघितलंस, आम्ही 30% जे पण काय टॅक्सेस आणि स्लॅबनुसार आम्ही टॅक्स सुद्धा पे करतोय. इन्कम टॅक्स पे करून जी अमाऊंट आमच्याकडे येते त्याच्यावरती आम्ही परत इनडायरेक्ट टॅक्सेस पण भरतोय, म्हणजे काही येते खर्च करताना. तर हा इनडायरेक्ट टॅक्सेसचा भडीमार आहे ना भरपूर मोठा आहे. म्हणजे मी जर 1 लाख जर कमवत असेल ना, तर त्यातले म्हणजे 40%, 45% मी फक्त इन द फॉर्म ऑफ टॅक्सेस गव्हर्नमेंटलाच पे करतोय. आणि इन रिटर्न आपल्याला काहीच नाही मिळत. तर तू माझ्या बघितलं असेल, रिसेंटली मी खूप रस्त्यांवरती व्हिडिओ बनवलेत की आम्ही रस्त्यांसाठी हे केलं ते केलं. ऍक्च्युअली मध्ये काय झालं नाही. म्हणजे खूप भयानक आहे गोष्टी. म्हणजे तो पलावा ब्रिज, तो ब्रिज बनवण्यासाठी रेकॉर्ड 8 वर्ष इतका वेळ लागतो. आणि फक्त उद्घाटन केल्यानंतर 2 महिन्यामध्ये 250 कोटी काहीतरी. 250 कोटी. येस. हा. आणि मग मी थोडीफार इन्क्वायरी केली. इव्हन मी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे श्रीकांत शिंदे तिकडचे खासदार आहेत त्यांनाही विचारणा केली की तुम्ही ह्याच्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारला पाहिजे.
तर अनेकांचं त्याच्यावरती उत्तर असं होतं माझ्या कमेंटवरती की कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याच जवळचा आहे, तर चाप कोणाला विचारणार. बरोबर. तर ही सध्या म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर किती मोठा भ्रष्टाचार आहे विचार कर. 2 महिन्यामध्ये जर रस्त्यांची अशी अवस्था होते, आणि आता मी रिसेंटली म्हणजे गेल्या आठवड्यामध्येच त्या रस्त्याने जात होतो आणि तिकडे डांबरीकरणाचं काम चालू आहे. 2 महिन्यामध्ये 250 कोटी एवढे खर्च करून त्या रस्त्यांची अशी हालत होत असेल तर विचार करण्याची गोष्ट आहे की किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय. राईट. तर ॲज अ एक सामान्य नागरिक देशाचा म्हणून तुम्ही काय कशा प्रकारे या गोष्टीकडे बघता? राईट. ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे सरकारची की नक्की गव्हर्नमेंट तुमच्यासाठी चांगलं करत आहे, याच्याकडे निपक्षपातीपणे बघण्याची गरज आहे. राईट. नाही, मला निपक्षपातीपणे बघायचं आहे, बरोबर आहे, पण मला हे बोलायचं आहे की तू जेव्हा सरकारने हे जे बनवलं हे असं अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं, हाऊ कॉन्फिडंट आर यू अबाउट दॅट की त्याचं ती बिल्ड केलेलं आहे तू ते एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे एखादा पूल बनवला असेल नदीवरून आणि त्यातून तू जातोय त्यावरून, तो पूल कोसळणार नाही याची काय खात्री? म्हणजे एवढं घाणेरडं काम आहे हे. अलीकडे तू बघितलं असेल ना की म्हणजे ब्रिज बांधतायत, ब्रिज तुटतायत, लोक खाली पडतायत, मरतायत, काय म्हणजे. राईट. सो एकंदरीत हे आपल्या या आजच्या चर्चेवरून समजलं आहे की मला तरी असं वाटतं ही एक स्ट्रॅटर्जी आहे गव्हर्नमेंटची, एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी, जेणेकरून लोकांमध्ये जो असंतोष आहे तो असंतोष नाहीये. बघा तुम्ही टीव्हीवर इथे तिथे सगळीकडे बॅनर वगैरे लावलेले आहेत. असंतोष नाही, उलट उत्सव म्हणून आपण साजरा करायचा आहे. कितीही मोठं संकट असू दे भारतावर आलेलं, मग ते महागाईचं असू दे, अर्थव्यवस्थेचा असू दे, कुठल्या कोरोनाचा असू दे, काही असू दे, त्याचा उत्सव मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे हे मोदींना चांगलं माहिती आहे. कारण भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे हे त्यांनी चांगल्या प्रकारे मला अजून एक गोष्ट ऍक्च्युअली विसरलो मी टाकायसाठी. आता जे तू बोललास, तुला म्हणजे PR टीम वर्क करत असते कशी? PR टीम म्हणजे असे अनेक जे इंस्टाग्राम वरती जे म्हणजे रील स्टार आहेत, तर नितीन गडकरी यांच्या टीमकडून त्यांना ईमेल्स गेले सगळ्यांना जे ज्यांचे चांगले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी. तर एका व्हिडिओचे त्यांना 1.5 लाख रुपये देऊ केले होते. ओके. तर तुम्ही ते पैसे घेऊन तुम्हाला व्हिडिओ काय बनवायची आहे की इथेनॉल आहे ना हे गाडीसाठी चांगलं आहे, याचं प्रमोशन करण्यासाठी त्यांना सगळ्यांना मेल गेले. राईट. याचा काय पुरावा वगैरे? हा पुरावा आहे ना याचा, तुला पाठवतो मी. ओके. तर हा पुरावा जो ईमेल आलेला आहे त्या एका रिलिस्टरने दाखवलं. तो त्यांनी आधी ऍक्सेप्ट केला कारण त्याला एक्सपोज करायचं होतं या गोष्टी. त्याने आधी ऍक्सेप्ट केलं, नंतर मग तो बोलला नाही, आय एम नॉट गोइंग टू मेक एनी व्हिडिओ ऑन दिस. 1.5 लाखासाठी मी माझ्या सबस्क्रायबरला धोका देणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंट दुसऱ्या बाजूने हे पण करत आहे की सामान्य जे क्रिएटर्स आहेत त्यांनाही पैसा देऊन किती पॉझिटिव्ह वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी जोरात चालू आहे. पण कसं आहे, एक वाक्य मला आठवतं इथे, यू कॅन फूल सम पीपल ऍट सम टाइम बट नॉट ऑल द पीपल ऑल द टाइम. राईट. तर येस, आपल्यासारखे जे काही आहेत जे ऍक्च्युअली खरं गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतात किंवा समाज प्रबोधन करायचा प्रयत्न करतात. सी, आता तू बघितलं असेल, तू तर अनेक पुस्तकं वाचली असं, तुला माहिती आहे की ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये प्रबोधन करायचं काम केलेलं आहे त्यांना काय गिफ्ट मिळतं तुलाही माहिती आहे. राईट. त्यांना मृत्यू हाच गिफ्ट मिळतो. तर ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की जर समाजासाठी आपण काही चांगलं करतो तर त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे गिफ्टसाठी. जर आपणही जर तोंड बंद ठेवलं तर मग काय माहितीये का, एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. समाजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. सो आपलं हे काम आहे की कर्तव्य आहे की समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. राईट. सो आपला जीवही द्यावा लागला तरी पण बेहतर, पण आपण जे खरं आहे ते बोललंच पाहिजे. आपल्या शिक्षणाचा हा फायदा व्हायलाच पाहिजे. राईट. सो धन्यवाद. आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. होप तुम्हाला काही गोष्टी यातनं कळाल्या असतील. अनिकेतने खूप चांगल्या प्रकारे तो GST उत्सव, GST रेट्स, त्याच्या मागचं गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय वगैरे हे चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. अनिकेत, खरंच धन्यवाद ह्या सगळ्या माहितीबद्दल. धन्यवाद.